हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण 7 नंबरचा जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 7.2 आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आपण टाकलाय त्याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री त्याचं इंट्रोडक्शन आणि प्रॅक्टिस सेट 7.1 पूर्ण बघितलेला आहे. इंट्रोडक्शन मध्ये ह्या चॅप्टरच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या देखील आपण बघितलेले आहेत. पूर्ण तुमचे प्रत्येक पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत ह्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.2 बघणार आहे. काय दिलाय बघा प्रॅक्टिस सेट 7.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. तर बघा, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स. तुम्हाला 3 पॉइंट दिल्यात आणि ते 3 पॉइंट ग्राफ पेपरवरती काय करायला सांगितल्यात, प्लॉट करायला सांगितल्यात. कोणकोणते दिलेत बघा, ए चे कोऑर्डिनेट दिलेत 3 0, बी चे दिलेत 3 3 आणि सी चे दिलेत 0 आणि 3. पुढे क्वेश्चन काय दिलाय बघा, जॉईन ए बी सी. हे तुम्ही पॉइंट प्लॉट केल्यानंतर ते काय करायला सांगितलंय, तुम्हाला जॉईंट जोडायला सांगितलंय. आणि व्हॉट इज फिगर फॉर्म्ड. तुम्ही हे 3 पॉइंट जॉईंट केल्यानंतर जी तुम्हाला फिगर दिसत्या त्या फिगरचं तुम्हाला काय करायचं आहे, नेम सांगायचं, म्हणजे कोणती फिगर तयार होत्या असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग आता बघा, तुम्ही काय करणार ह्या क्वेश्चनसाठी, तर ग्राफ पेपरवरती पहिल्यांदा स्ट्रक्चर काढणारा. पूर्ण ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील, त्यामुळे तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लगेच लक्षात येईल. तर बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करणारा की ग्राफ पेपरवरती ह्या क्वेश्चनचं पहिल्यांदा काय करून घेणार, स्ट्रक्चर. आणि तुम्हाला कशावरती प्लॉट करायचं आहे, ग्राफ पेपरवरती. मग बघा, मी काय करणार ग्राफ पेपरवरती, तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करणार. बघा, आता हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा झाला वाय ऍक्सिस. आता तुम्हाला माहित आहे मध्ये काय असते, ओरिजिन. परत एक्स ऍक्सिस वरती तुमच्या राईट साईडला पॉझिटिव्ह संख्या असतात का निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह संख्या असतात. मग बघा, इथं 1 2 3 आणि इथं 4. परत एक्स ऍक्सिस वरती लेफ्ट साईडला कोणत्या संख्या असतात, तर निगेटिव्ह. म्हणजे बघा, -1 -2 आणि -3. परत वाय ऍक्सिस आहे तुमचा, वाय ऍक्सिस वरती वरच्या बाजूला कोणत्या संख्या लिहायच्या, तर पॉझिटिव्ह. बघा, 1 2 3 4 आणि 5. आणि वाय ऍक्सिस वरती खाली कोणत्या संख्या लिहायच्या, निगेटिव्ह. म्हणजे -1 -2 -3 आणि -4. आता हे जे 3 पॉइंट दिलेत, हे 3 पॉइंट मी याच्यावरती काय करणार आहे, प्लॉट. बघा, पहिला दिलाय A 3 0, बी दिलाय 3 आणि 3 आणि सी दिलाय 0 आणि 3. आता पॉइंट कसे प्लॉट करायचे हे तुम्ही प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये शिकलाय, बरोबर आहे. परत एकदा सांगतो बघा, ए चे हे 2 ज्या संख्या दिल्यात त्याला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेट म्हणतोय. मग जो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असतोय तो ऑलवेज कोणता असतोय, एक्स. आणि जो दुसरा कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय, वाय. पहिली जी संख्या असते, कोणते पण पॉइंट असू देत, ती एक्स कोऑर्डिनेट असतोय. आणि जी दुसरी संख्या असते ती कोणता कोऑर्डिनेट असतोय, तर वाय कोऑर्डिनेट असतोय. मग आता बघा, दोन्हीपैकी जर एक कोऑर्डिनेट 0 असेल तर तो जो पॉइंट आहे तो क्वाड्रंट मध्ये येतोय का ऍक्सिस वरती येतोय. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. तर बघा, एक्स कोऑर्डिनेट दिलाय तुमचा 3 आणि वाय कोऑर्डिनेट किती दिलाय, 0. म्हणजे दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट 0 आहे. जर दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट 0 असेल तर तो जो पॉइंट आहे, कोणता पॉइंट आहे, ए, तो क्वाड्रंट मध्ये येत नाही, तो कशावरती येतोय, ऍक्सिस वरती येतोय. मग कोणत्या ऍक्सिस वरती आणि कसं ओळखायचं, तर बघा, एक्स ची व्हॅल्यू आहे 3 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 0. कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, 0 आहे. तर बघा, वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0. पण जर वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा, एक्स ऍक्सिस वरती. अपोजिट लक्षात ठेवायचं. जर वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती. आणि जर तुमचा एक्स कोऑर्डिनेट, आता इथे बघा, हा तुमचा आहे एक्स कोऑर्डिनेट आणि हा आहे तुमचा वाय कोऑर्डिनेट. मग बघा, कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग इथं तुमचा हा पॉइंट आहे तो कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा, तर वाय ऍक्सिस वरती. बघा, आता इथं एक कोऑर्डिनेट 0 आहे, कोणता आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. मग पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती. हे तर फिक्स झालं. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर, तर बघा, एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा, 3. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यावरचा तुमचा हा +3. म्हणजे ए जो पॉइंट आहे तो तुमचा इथे येणार आहे, ऍक्सिस वरती येणार आहे, क्वाड्रंट मध्ये मधी नाही, ऍक्सिस वरती. आता दुसरा बघा, बी चे कोऑर्डिनेट दिलेत 3 आणि 3. बघा, हा झाला तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा झाला वाय कोऑर्डिनेट. दोन्ही पण साइन कोणते आहेत, प्लस प्लस. मग प्लस प्लस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट येतोय, फर्स्ट क्वाड्रंट. मग बघा, एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, 3. आणि वाय ऍक्सिस वरचा पण कोणता, 3. हा आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. मग बघा,
एक्स ऍक्सिस वरचा हा 3, बरोबर आहे, आणि वाय ऍक्सिस वरचा पण कोणता नंबर 3. मग आता हा वाय ऍक्सिस आहे, याच्यावरचा 3, हा तुमचा इथं पॉइंट येणार आहे, बरोबर आहे. मग बी चे कोऑर्डिनेट दिले 3 आणि 3. परत बघा सी चे काय दिले 0 आणि 3. आता ह्याच्यातला एक कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा ऍक्सिस वरती येणार का क्वाड्रंट मध्ये, तर ऍक्सिस वरती. मग बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, तर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा, वाय ऍक्सिस वरती. मग वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर, तर 3. मग बघा हा तुमचा उभा वाय ऍक्सिस आहे, त्याच्यावरचा हा पॉझिटिव्ह 3, म्हणजे हा ऍक्सिस वरती त्याचे कोऑर्डिनेट येणार 0 आणि 3. आता बघा हे मी तिन्ही पण पॉइंट प्लॉट केले. पुढे प्रश्न काय सांगितलाय, जॉईन ए बी सी. आता बघा हा ए, हा बी आणि हा सी, आपण हे जर काय केलं जॉईन केलं, आता ओपन स्ट्रक्चर मध्ये आपलं जॉईन चालले, तर व्हॉट इज फिगर फॉर्मड. आता बघा ही जी फिगर दिसत्या ही कोणती आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग बघा फिगर मध्ये इथून इथपर्यंत डिस्टन्स बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 3, वरचं पण बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, इथं 3 आणि इथं 3 आहे, म्हणजे इथं पण 3 असणार. परत बघा इथून हे डिस्टन्स पण 3 आहे आणि हे डिस्टन्स पण किती आहे 3. मग ज्या आता तुम्हाला फिगर विचारला, ज्या फिगरच्या ऑल साइड्स काय असतात इक्वल, त्याला कोणता म्हणतोय आपण, फिगर स्क्वेअर म्हणतोय. मग तुम्ही आन्सर मध्ये काय लिहिणार, द फिगर फॉर्मड इज स्क्वेअर. कोणती फिगर फॉर्म झाल्या, स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण सगळं केलंय, फक्त एक लिहायचं आपलं राहिल्या, ती म्हणजे स्केल. स्केल लिहायला विसरायचं नाही. स्ट्रक्चर काढल्यानंतर पहिल्यांदा स्केल लिहायची. काय स्केल लिहायची, तर ऑन बोथ ऍक्सिस, म्हणजे दोन्ही पण ऍक्सिस वरती, ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. बघा दोन्ही पण ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर म्हणजे मी किती अंतर घेतलंय, 1 युनिट. बघा स्केल लिहायला विसरायची नाही. आणि जी फिगर फॉर्म होत्या त्याचं नाव काय आहे, स्क्वेअर. फर्स्ट क्वेश्चन लक्षात आला असेल बघा तुमच्या, कळालाय का हा क्वेश्चन. बघा आता सेकंड क्वेश्चन घेतो. आता बघा क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सेमच आहेत. काय क्वेश्चन नंबर 2 दिलाय बघा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईट. तुम्हाला काय लिहायचं आहे, तर लाईटचं इक्वेशन लिहायचं आहे पॅरलल टू द वाय ऍक्सिस. बघा अशी लाईट की जी लाईट वाय ऍक्सिसला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. पुढे प्रश्न आणि कंडिशन काय दिलाय बघा, ऍट अ डिस्टन्स 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. डिस्टन्स सांगितलंय तुम्हाला 7 युनिट्स आणि वाय ऍक्सिसच्या काय सांगितलंय, लेफ्ट. आता डायग्राम काढून बघूया, म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर लगेच सांगता येईल. मग बघा हा तुमचा असणार आहे एक्स ऍक्सिस आणि हा कोणता ऍक्सिस असणार आहे तुमचा, तर वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस वरती उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, मग 1 2 3 4 आणि 5, आणि डाव्या साईडला कोणते असतात, निगेटिव्ह. म्हणजे बघा -2 -3 -4 -5 -6 आणि हा तुमचा -7. परत वाय ऍक्सिस वरती वरच्या बाजूला कोणत्या संख्या असतात, तर पॉझिटिव्ह. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7, आणि खाली कोणते असतात, निगेटिव्ह. -1 -2 -3 -4 -5 आणि -6. काय कंडिशन सांगितल्या बघा, अशी लाईट जी पॅरलल असणार आहे कुणाला, वाय ऍक्सिसला. आता बघा पॅरलल कुणाला म्हणतोय, की अशा दोन रेषा की ज्या दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाही. आता बघा वाय ऍक्सिसला पॅरलल सांगितल्या, म्हणजे ती लाईट उभी असणार का आडवी असणार, तर उभी असणार. वाय ऍक्सिस तुमचा उभा आहे, म्हणजे त्याला पॅरलल म्हणजे लाईट कशी असणार आहे, उभी असणार आहे. हे तर तुमचं फिक्स झालं. पुढे कंडिशन काय दिल्या बघा, ऍट अ डिस्टन्स 7 युनिट्स टू इट्स लेफ्ट, म्हणजे वाय ऍक्सिसच्या तुम्हाला कोणत्या साईडला जायचंय, लेफ्ट, म्हणजे डाव्या बाजूला जायचंय. मग बघा हा वाय ऍक्सिस आहे, त्याच्या डाव्या बाजूला किती युनिट डिस्टन्स वरती जायचंय, 7. मग बघा 1 युनिट इथं -1 लिहायचं राहिलं, 1 मिनिट इथं -1 आहे. हा मग बघा लेफ्टला जायचंय वाय ऍक्सिसच्या, ही झाली तुमची राईट साईड आणि ही झाली लेफ्ट साईड. किती युनिट डिस्टन्स, 7. मोजा 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे ही जी लाईट आहे तुम्हाला सांगितलेली, ही तुमची लाईट अशी येणार आहे. बघा कंडिशन होल्ड होतात का बघा. पहिली कंडिशन काय सांगितल्या, पॅरलल वाय ऍक्सिस. ही जी मी लाईन काढल्या ही वाय ऍक्सिसला पॅरलल आहे का, तर आहे. पुढं ऍट अ डिस्टन्स 7 युनिट्स टू इट्स लेफ्ट,
म्हणजे ही वाय ऍक्सिसच्या 7 युनिट डिस्टन्स वरती आहे का बघा, इथं 7वा नंबर आहे म्हणजे ही 7 युनिट डिस्टन्स वरती आहे आणि लेफ्टला आहे का बघा, ही झाली तुमची राईट साईड आणि ही झाली लेफ्ट साईड. मग ह्या लाईनचं तुम्हाला काय लिहायला सांगितलंय, इक्वेशन. मग ह्या लाईनचं इक्वेशन कसं लिहायचं बघा, तर ही जी लाईन आहे ही कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या, तर बघा हा आडवा ऍक्सिस आहे, त्याला ह्या पॉइंटला ती क्रॉस झाल्या. मग कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या, तर एक्स ऍक्सिसला. मग त्या ऍक्सिसचं नाव लिहायचं, मध्ये साईन लिहायचं इज इक्वल टू कोणत्या नंबरला क्रॉस झाल्या, 7ला का -7ला, तर इथं आहे तुमचा -7. म्हणजे इथं आन्सर ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार, एक्स इज इक्वल टू -7. बघा या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार, तर एक्स इज इक्वल टू -7. बघा कसं इक्वेशन लिहायचं या लाईनचं, ही जी लाईन आहे ती कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या बघायचं, कोणत्या ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला, आणि कोणत्या नंबरला, तर -7. मग एक्स इज इक्वल टू -7. बघा क्वेश्चन नंबर 2 क्लिअर झाला असेल. आता सेम क्वेश्चन नंबर 3 फक्त कंडिशन वेगळं दिली. काय दिलंय बघा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. आता बघा जी लाईन आहे ती पॅरलल आहे कुणाला, एक्स ऍक्सिसला. मग बघा हा एक्स ऍक्सिस आहे, मग ह्या ऍक्सिसला पॅरलल म्हणजे ती अशी आडवी लाईन असणार आहे, बरोबर आहे. लाईन उभी का आडवी हे तर लक्षात आलं. एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे ती अशी लाईन असणार आहे, उभी नसणार आहे, कारण पॅरलल सांगितलं. पुढं ऍट अ डिस्टन्स किती सांगितले बघा, 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ऍक्सिस. बघा एक्स ऍक्सिसच्या बिलो, बघा एक्स ऍक्सिसच्या बिलो सांगितले आणि डिस्टन्स किती सांगितलंय, 5 ऍक्सिस. बघा हा एक्स ऍक्सिस आहे, त्याच्या बिलो, बिलो म्हणजे कुठं, खाली. किती युनिट डिस्टन्स वरती, 5. बघा 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ही जी लाईन आहे तुमची, ती लाईन तुमची कुठे येणार आहे, इथे येणार आहे, बरोबर आहे. बघा परत एकदा कंडिशन होल्ड होतात. काय कुणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. बघा एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन आली काय, आल्या. पुढं किती युनिट डिस्टन्स आहे, 5 आहे काय बघा, 1 2 3 4 आणि 5. आणि बिलो कुणाच्या पाहिजे, एक्स ऍक्सिसच्या. बघा एक्स ऍक्सिसच्या खाली आहे काय. आता ह्या लाईनचं तुम्हाला काय लिहायचं आहे, तर इक्वेशन. मग कसं इक्वेशन लिहायचं मी सांगितलंय, ही लाईन कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या, हा तुमचा ह्या ऍक्सिसला, म्हणजे हा कोणता ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिसला, त्या ऍक्सिसचं नाव लिहायचं, मध्ये साइन लिहायचं इज इक्वल टू, आणि काय लिहायचं, तर कोणत्या नंबरला क्रॉस झाल्या, कोणत्या नंबरला, -5. म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार, वाय इज इक्वल टू -5. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार, तर वाय इज इक्वल टू -5. असा होता तुमचा क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. इथं तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायला सांगितलेलं नाही. बघा ग्राफ ड्रॉ करा असं म्हटलंय काय, कुठं नाही, फक्त तुम्हाला काय लिहायला सांगितलं, इक्वेशन. हे मी तुम्हाला काढण्यासाठी काय केलं, ड्रॉ केलं. तुम्ही ड्रॉ करू नका, फक्त लाईनचं इक्वेशन लिहा. बघा क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 एकदम इझी क्वेश्चन आहेत, लक्षात आलेत का. बघा आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो आपण बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 4. द पॉइंट Q -3 -2 lies on a line parallel to y-axis. Write the equation of line and draw its graph. काय सांगितलंय, पहिल्यांदा तुम्हाला Q हा पॉइंट -3 आणि -2 त्याचे कोऑर्डिनेट दिलेत. तो पॉइंट तुम्हाला काय करायचा आहे, प्लॉट करायचा आहे. तो पॉइंट प्लॉट केल्यानंतर ना त्या पॉइंट मधून जाणारी आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असणार अशी तुम्हाला काय ड्रॉ करायची आहे, तर लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनचं तुम्हाला काय लिहायचं आहे, इक्वेशन लिहायचं आहे आणि त्याचा तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायला सांगितलंय. मग आता याचा तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायला पाहिजे. मग आता पहिल्यांदा आपण काय करणार, तर कोऑर्डिनेट सिस्टीम काढणार. मग बघा पहिल्यांदा तुमच्या ग्राफ पेपरवरती तुम्ही ड्रॉ करणारा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. बघा इथे लिहिणारा एक्स ऍक्सिस, हा आहे तुमचा वाय ऍक्सिस आणि मध्ये काय तुमचा ओरिजिन. परत अनेकदा सांगतो की स्ट्रक्चर काढल्यानंतर लगेच काय लिहायचं, तर तुमचं स्केल लिहायचं. प्रत्येक ह्या चॅप्टर मधला कोणता पण क्वेश्चन असू दे, स्केल तुमचं सेम आहे. ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता बघा जे नंबर आहेत ते नंबर प्लॉट करूया. एक्स ऍक्सिस वरती राईट साईडला कोणत्या संख्या लिहितोय, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा 1 2 3 आणि 4. आणि डाव्या साईडला कोणत्या संख्या लिहितोय, तर निगेटिव्ह. मग बघा -1 -2 -3 आणि -4. परत वाय ऍक्सिस वरती वरच्या बाजूला कोणत्या संख्या लिहायच्या, पॉझिटिव्ह. बघा 1 2 3 4 5 आणि 6. आणि वाय ऍक्सिस वरती खाली कोणत्या संख्या लिहायच्या, निगेटिव्ह. म्हणजे बघा -1 -2 -3 -4 आणि -5. परत आता बघा
काय करायला सांगितलंय तुम्हाला, कोणता पॉइंट प्लॉट करायचा आहे, Q -3 आणि -2. बघा Q चे कोऑर्डिनेट दिल्यात -3 आणि -2. तुम्हाला पॉइंट प्लॉट करायला येते. पहिला जो तुमचा कोऑर्डिनेट आहे तो कोणता असतोय, X, आणि जो तुमचा दुसरा कोऑर्डिनेट आहे तो कोणता असतोय, Y. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा, तर -3, आणि Y ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा, -2. मग आता बघा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा -3, हा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा -3. आता पहिल्यांदा बघा दोन्ही पण मायनस आहेत, हा पण मायनस आणि हा पण मायनस, म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार, दोन्ही पण मायनस मायनस असल्यानंतर ना थर्ड क्वाड्रंट, म्हणजे हा तुमचा थर्ड क्वाड्रंट आहे, इथं तुमचा पॉईंट होणार. मग एक्स ऍक्सिस वरचा -3 आणि Y ऍक्सिस वरचा -2. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा -3 मग थर्ड क्वाड्रंट आहे, म्हणजे इथून तुम्ही वर जाणारा का खाली येणारा, खाली येणारा. एक्स ऍक्सिस वरचा -3 आणि Y ऍक्सिस वरचा -2, म्हणजे बघा हा -3 आणि हा -2, म्हणजे हा जो तुमचा पॉइंट आहे तो इथे येणार, बरोबर आहे. आणि याचे कोऑर्डिनेट काय येणार, Qचे -3 आणि -2, बरोबर आहे. आता पॉइंट प्लॉट केल्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय बघा, की त्यातून जाणारी आणि Y ऍक्सिसला काय सांगितले बघा, Y ऍक्सिसला पॅरलल. मग Y ऍक्सिसला पॅरलल लाईन म्हणजे उभी असणार का आडवी, हा तुमचा Y ऍक्सिस आहे, त्याला पॅरलल म्हणजे लाईन कशी असणार आहे, उभी, आणि ह्या पॉइंट मधून जाणारे तुम्हाला लाईन काढायची. मग बघा हा पॉइंट इथं आहे, मग उभी लाईन काढणारा का आडवी, तर उभी, कारण काय सांगितलं कंडिशन, तर Y ऍक्सिसला पॅरलल. मग बघा मी ह्याच्यामधून जाणारी आणि Y ऍक्सिसला पॅरलल असणारी काय ड्रॉ केली, लाईन, आणि ह्या लाईनचं तुम्हाला काय लिहायचं आहे, राईट द इक्वेशन. आता ह्या लाईनचं इक्वेशन कसं लिहिणारा, कसं इक्वेशन लिहायचं म्हणून सांगितलं मागच्या क्वेश्चन मध्ये. तर ही जी लाईन आहे ती कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या बघायचं. बघा ही लाईन ह्या पॉइंटला क्रॉस झाल्या, कोणत्या ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला, म्हणून मी इथं काय लिहिणार, एक्स, मध्ये साईन द्यायचं, इज इक्वल टू कोणत्या पॉइंटला क्रॉस झाल्या. बघा हा पॉइंट आहे तुमचा -3, म्हणजे इथं कोणत्या पॉइंटला क्रॉस झाल्या, ती -3, म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार, एक्स इज इक्वल टू -3. बघा कसं लाईनचं इक्वेशन लिहायचं, परत एकदा सांगतो. ही जी लाईन आहे ही कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या बघायचं, कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झाल्या, एक्स ऍक्सिसला, म्हणून मी लिहिलं एक्स, मध्ये साईन कोणतं द्यायचं, इज इक्वल टू कोणत्या पॉइंटला क्रॉस झाल्या बघायचं, कोणत्या पॉइंटला, हा कोणता पॉइंट आहे, -3, म्हणून या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार, एक्स इज इक्वल टू -3. मग तुम्ही खाली आन्सर काय लिहिणार, देअरफॉर द लाईन, नाही असं लिहा, देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन इज काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू -3. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 4. लक्षात आला का बघा, क्वेश्चन नंबर 4 इन डिटेलमध्ये तुम्हाला हे ग्राफ पेपरवरती स्ट्रक्चर काढायला लागणार आणि स्केल लिहायला विसरायचं नाही. लक्षात आले का बघा हा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 5 बघूया. काय सांगितलंय, एक्स ऍक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि ही लाईन तुम्हाला काय सांगितलं प्रश्नामध्ये, पॅरलल. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन देम. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक चूक झालेली आहे. आता काय चूक झालेली आहे ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा आपण स्ट्रक्चरचं काढूया. तुम्हाला स्ट्रक्चर काढायला सांगितलंय काय प्रश्नामध्ये, प्लॉट ग्राफ करायला सांगितलंय काय, नाही, परंतु तुम्हाला कळण्यासाठी मी काय करतो, प्लॉट ग्राफ काय करून दाखवतो, तुम्हाला काढून दाखवतो आणि काय चूक झाल्या ते पण सांगतो. मग आता बघा बेसिक मध्ये काढूया. हा तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा काय असणार आहे, Y ऍक्सिस असणार आहे, बरोबर आहे. ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर म्हणजे 1, 2, 3 आणि 4, आणि ह्या साईडला निगेटिव्ह नंबर म्हणजे -1, -2, -3 आणि हा -4. परत बघा Y ऍक्सिस आहे म्हणजे वरच्या साईडला पॉझिटिव्ह 1, 2, 3 आणि 4, आणि खालच्या साईडला निगेटिव्ह म्हणजे -1, -2, -3 आणि -4. आता काय सांगितलंय तुम्हाला, अशी लाईन काढायची आहे की ती लाईन एक्स ऍक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर काय सांगितलं, पॅरलल लाईन, म्हणजे हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे. हा एक्स ऍक्सिस आणि हा Y ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि कोणती लाईन आहे, एक्स इज इक्वल टू -4. मग बघा एक्स इज इक्वल टू -4 लाईन कुठे येणार, तुम्हाला कशी लाईन काढायला सांगितल्या, तर एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर, -4, मग हा एक्स ऍक्सिस आहे आणि त्याच्यावरचा हा -4, म्हणजे ही लाईन तुमची ही अशी येणार, बरोबर आहे. मग मला सांगा हे दिलेलं बरोबर आहे का, की एक्स ऍक्सिस आणि एक्स इज इक्वल टू -4 हा पॅरलल लाईन येतात काय. बघा हा एक्स ऍक्सिस आणि ही एक्स इज इक्वल टू -4 ची लाईन आहे.
एक्स ऍक्सिस आणि हे ऍक्सिस पॅरलल लाईन येतात काय? नाही. म्हणजे तुमच्या क्वेश्चन काय आहे? चूक. मग इथं तुम्ही काय करायचं, जिथं एक्स आहे तिथं काय करायचं? वाय. एक्स आहे तिथं काय करायचं? वाय. हा टेक्स्टबुक मध्ये तुमच्या चूक झाल्या. मग आता बघा हे मी रफ करतो परत. आता बघा ही लाईन आपण काढू. y इज इक्वल टू -4 म्हणजे तुम्ही y ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा? -4. मग बघा हा y ऍक्सिस आहे त्याच्यावरचा -4 म्हणजे ही लाईन इथं तुमचा पॉइंट येणार म्हणजे इथून जाणारी ही लाईन. आता ह्या लाईनचं इक्वेशन काय? तर y इज इक्वल टू -4. आता बघा पॅरलल आहेत काय? एक्स ऍक्सिस आणि y इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. बघा एक्स ऍक्सिस आणि y इज इक्वल टू -4 या पॅरलल लाईन झाल्या काय? झाल्या. म्हणजे आता आपला क्वेश्चन काय झाला? करेक्ट. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. आता बघा एक्स ऍक्सिस आणि y इज इक्वल टू -4 यातलं डिस्टन्स. आता डिस्टन्स कसं मेजर करायचं? तर बघा हा 1, 2, 3 आणि 4 सरळ काय बघायचं की कोणत्या ऍक्सिसला क्रॉस झालेला लाईन, कोणत्या नंबरला, 4. मग ह्याचा आन्सर कसं लिहिणारा? द लाईन एक्स ऍक्सिस अँड parallel to x-axis and line y is equal to -4 are parallel lines at a distance. किती युनिट डिस्टन्स आहे बघा, कोणत्या नंबरला आहे? 4. म्हणजे याचा डिस्टन्स किती येणार? 4 आणि पुढे लिहायचं युनिट्स, कारण आपण स्केलमध्ये 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतोय? 1 युनिट. बघा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे एक्स ऍक्सिस पासून ही लाईन किती युनिट डिस्टन्स वरती आहे? तर 4 युनिट डिस्टन्स वरती आहे. याचं आन्सर किती लिहिले? किती युनिट डिस्टन्स? 4 युनिट्स. याचा काय तुम्हाला ग्राफ काढायचा नव्हता, फक्त मी तुम्हाला कळण्यासाठी ग्राफ काढलाय. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 प्रॅक्टिस सेट 7.2 बघितलेत, 7.2 मधील बघितलेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचे जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत ते बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.